काल भाजपनं महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघांच्या फेररचनेचं विधेयक आणलं आणि 2/3 खासदार नसल्यामुळे हे विधेयक नामंजूर झालं। आता आपल्याकडे 2/3 खासदार नाहीत हे मोदी शहांना किंवा भाजपला माहिती नव्हतं का? तर ते त्यांना माहिती होतं आणि तरीही त्यांनी हे विधेयक आणलं। म्हणजे मोदी शहांना हे महिला आरक्षणाचं नवं विधेयक मंजूर करून घ्यायचंच नव्हतं, उलट ते नामंजूर होण्यात त्यांचा फायदा होता। आता तुम्ही म्हणाल की भाजपनंच हे विधेयक आणलं, मग त्यांना ते नामंजूर का करून घ्यायचं होतं? तर सध्या 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहेत आणि यातलं सर्वात महत्त्वाचं राज्य म्हणजे पश्चिम बंगालचं राज्य आहे। आता पश्चिम बंगालमध्ये काहीही करून यावेळी जिंकायचंच असा चंग अमित शहांनी किंवा मोदींनी बांधलेला दिसतोय। आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचा सामना होतोय तो ममता बॅनर्जींशी आणि ममता बॅनर्जी या महिला आहेत, त्यामुळं पूर्वापार महिलांची सहानुभूती ही ममता बॅनर्जींना मिळत आली आहे आणि त्यामुळं महिलांची मतं ही एक गठ्ठा किंवा मोठ्या प्रमाणावर ममता बॅनर्जींना मिळतात आणि ही मतं फोडण्याचा प्रयत्न यावेळी भाजप करताना दिसतंय। आता ममता बॅनर्जींनी महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध केला आणि त्यामुळे त्या महिला विरोधी आहेत असा कांगावा भाजपनं करायला सुरुवात केली। त्यामुळं महिलांची जी मतं ममता बॅनर्जींना किंवा विरोधी पक्षांना मिळणार होती ती मतं भाजपनं स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या 4 राज्यांमध्ये आणि विशेषतः बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपनं हा फार्स किंवा हा डाव खेळलाय असंच दिसतंय।